पनीर पराठ्यासाठी मी घेतले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। A1 स्वप्नात किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। पनीर पराठ्यासाठी मी पाव किलो पनीर घेतले आहे। आता हे पनीर मी किसणीने किसून घेणार आहे, म्हणजे पराठा फाटत नाही आणि छान एकजीव असे स्टफिंग तयार होते। यासाठी मी आता पनीर किसून घेते। बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेल्या लसणाच्या पाकळ्या, अद्रक किसून टाकला आहे। बारीक चिरून पुदिना पण टाकून घेतला, थोडासा ओवा, काळं मीठ, हे सर्व साहित्य याच्यात टाकून घेतलं। आता आपले पीठ पण इथे छान मळून तयार झाले आहे पराठ्यासाठी। आता पराठ्यासोबत एक खास चटणी बनवायसाठी मी घेतले आहे कोथिंबीर, पुदिना, यानंतर मी घेतले आहे लसणाच्या पाकळ्या, अद्रक 1 इंचचा तुकडा, हिरव्या मिरच्या। आता ही छान चटणी तयार करून घेतली आहे। आता आपण पराठा बनवायला सुरुवात करू। यासाठी स्टफिंगही छान तयार करून घेतले। आता मी पराठ्यासाठी ही एक चपाती लाटून घेतली आहे, त्यात पनीरचं भरपूर स्टफिंग टाकायचं आहे। स्टफिंग टाकून घेतल्यानंतर याची चौकोनी अशी घडी करायची आहे। चौकोनी घडी केल्याने पराठा दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही चांगलं वाटतं। आता मी हा पराठा शेकून घेते, त्यासाठी पॅनमध्ये टाकले आहे तूप। त्यानंतर पराठा तव्यात तूप टाकून छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पराठा भाजू शकता। तुम्हाला जर मऊ हवं असेल तर पराठा पटापट तव्यात पलटवून घ्यायचा आणि काढून घ्यायचा। जर तुम्हाला खरपूस पराठा आवडत असेल तर तुपात छान कमी गॅसवर कुरकुरीत असा पराठा भाजून घ्यायचा। आता छान पराठा आपल्या इथे तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर A1 स्वप्नाज किचनला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका।